हाय, गुड मॉर्निंग. तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे साबुदाण्याचे पराठे. ते बघा मित्रांनो, हे साबुदाणे मी असे एका सुक्या कपड्यामध्ये घ्यायचे आणि त्याला थोडंसं असं सगळीकडून पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरची पावडर असते ना ती त्यामुळे निघून जाते. ठीक आहे. आता हे सर्व आपण एका ह्याच्यात काढून घेतलेले आहे एका परातीत. आता मी इथं तुम्हाला ही अर्धा किलोच्या साबुदाण्याची रेसिपी दाखवणार आहे. आता हे सर्व याच्यात काढून घेतल्याच्या नंतर याला बघा, आता याच्यावरची सगळी पावडर निघून गेलेली आहे. आता याला आपण थोडंसं 2-5 मिनटं भाजून घेऊया. तर इथे मी गरम करायला कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता मी याला थोडंसं भाजून घेत आहे. तर आपल्याला जास्त वेळ नाही भाजायचे, जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये ते भाजतं, कारण त्याच्यावर ते मॉइश्चरायझर असतं ना ते निघून जातं, त्याच्यामुळे ते सुक्कं बनतं. तर तुम्ही पाहू शकता इथं कसे मी भाजते आहे. त्याला अजिबात लाल किंवा असे जळाल्यासारखे करायचे नाही आहेत. आपल्याला फक्त त्याचं थोडंसं गरम हलकंच त्याला करायचं आहे. त्याचा ओलावा जाईपर्यंत त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे. मग कंटिन्यू आपण त्याला हलवत राहायचं. बघा दिसतात तुम्हाला, ह्याच्या हाताला थोडेसे गरम लागले की काय आपण त्याला गॅस कमी करून आता गॅस कमी करून परफेक्ट भाजून झालेलं त्याला मी एका परातीत काढून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता थोडेसे शेंगदाणे मी इथे घेतलेले, त्याला थोडं साफ करून यालाही आपण थोडा वेळ 5-10 मिनटं भाजून घेणार आहोत. यालाही जास्त भाजायचे नाही आहेत, थोडेसे गरम करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कसे हलकेसे सोनेरी भाजलेले आहेत. थोडेसे भाजायचे आहेत त्याला जास्त. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यालाही आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यात घालण्यासाठी बघा थोडेसे 2-4 लसणाच्या पाकळ्या, जिरे, मिरच्या आणि कोथिंबीर घेतल्याने याला आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण साबुदाणे बारीक करून घेणार आहोत, जे आपण भाजून ठेवलेले आहेत ते. आणि साबुदाणे पूर्ण वाटून झाल्याच्या नंतर मग आपण शेंगदाणे वाटणार आहोत. परत हे बघा मित्रांनो, आता आपण याची पावडर करून घेतलेली आहे. आता शेंगदाणे सुद्धा आपण बारीक वाटून घेतलेले आहे. अशी बारीक पूड करून घ्यायची शेंगदाण्याची. आता इथं आपण जिरे, लसूण, मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यालाही आपण एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. जास्त एकदम बारीक नाही वाटायचे, थोडंसं घसरून घ्यायचं, 1-2 घसरा मिक्सरला मारून घ्यायचा. हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं. आणि आता आपण हे सर्व एकत्र करणार आहोत.
आता याच्यामध्ये मी बटाटेसुद्धा घेतलेले आहेत, 4 बटाटे घेतलेले आहेत. त्याला उकडून आता हे उकडलेले बटाटे आपण सोलून घेऊया. बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घेऊ शकतात. आणि तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता याच्यामध्ये आपण बघा ही पावडर करून घेतलेली आहे साबुदाणे. आता याच्यामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करूया. मी परत शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता जे आपण आलं लसूण मिरच्या ज्या वाटून घेतलेल्या आहे त्याची पेस्ट घालणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलं की मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, तिखटानुसार घेऊ शकतात. आता हे उकडलेले बटाटे आहेत याच्यात मी थोडे किसून घेते. हे बघा आता इथे मी 4 बटाट्याचा किस करून घेतलेला आहे सर्व एकत्रच. आता आपण याला सर्व एकजीव करून घेऊया. आणि चवीनुसार याच्यात थोडंसं आपण मीठ घालून घेऊया. मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मळून एकजीव करायचं आहे. तर आधी आपण पहिलं असंच एकत्र करून घेऊया आणि मिक्स झाल्याच्या नंतर थोडं थोडं लागेल तसं आपण याच्यात पाणी घालणार आहोत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी लसूण मिरच्या वाटलेलं होतं ते मिक्सरचं भांडं आपण थोडंसं पाणी घालून धुवून घेऊया. आणि मग थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला एक पिठासारखा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे कसा मी एकजीव करून गोळा पिठासारखा करून घेतलेला आहे. आपल्याला हे पिठासारखंच मळायचं आहे, पण एकदम पाणी नाही टाकायचं. थोडं थोडं करून पाणी घातलं की मग आपल्याला त्याचा अंदाज येईल. बघा आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की आता हे कसा पिठासारखा एक मस्त गोळा तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला पराठा लाटून घ्यायलाही व्यवस्थित जमणार आहे. हे बघा असा नरम छानपैकी मी इथं त्याला मळून घेतलेला आहे. त्याला आपण 5 मिनटं फक्त ठेवायचं आहे. आणि आता 5 मिनटानंतर मी याला लाटायला घेतलेलं आहे. बघा असा बारीक छोटासा उंडा करायचा. आणि आपण जे पीठ वाटून ठेवलेलं याचं वाटण केलेलं आपण साबुदाण्याचं, त्याच्यातून थोडंसं वाटण आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, फक्त साबुदाण्याचं. कारण थोडंसं वरतून लावायला पाहिजे, त्यामुळं कसं पराठा व्यवस्थित लाटला जाईल. थोडं थोडं पीठ टाकून आता इथं पराठा लाटून झाला आहे. थोडा गॅस फास्ट करायचा आणि नंतर हलकंसं तेल घालून हळूहळू त्याला आपण आता इथं उलटून घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक साईडनी किती व्यवस्थित भाजला गेलेला आहे तो.
आणि थोडंसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही याला तेल लावू शकता. नाही लावलं तेल तरी चालेल, बिना तेलाचाही होऊ शकतो. जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर तो खूप तेलकट लागेल खायला. हलकंसं तेल सोडून त्याला भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कसा व्यवस्थित भाजतोय तो. छान रंग आलाय त्याला. आणि आता तुम्ही बघू शकता किती नरम आणि एकदम लुसलुशीत आपला साबुदाण्याचा पराठा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आता मी सर्व लाटून घेणार आहे, भाजून घेणार आहे. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे बघा कसे मस्त पराठे गुलगुलीत आणि लुसलुशीत इथं तयार झालेले आहे. अगदी मऊ एकदम आणि खायलाही खूप स्वादिष्ट झालेला आहे तो. असे सर्व एकत्र लाटून भाजून घेतले एकदम छान. आणि हा तुम्ही आता साबुदाण्याची खोबऱ्याची चटणी किंवा शेजवान चटणी किंवा आपलं पुदिनाची चटणी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता.